शनिवारी शेवगावमध्ये एका युवकाचा खून झाला। दगडाने ठेचून हत्यारांनी वार करून अगदी क्रूर पद्धतीने या युवकाला संपवण्यात आलं। त्यापूर्वी गेल्या महिन्यात शेवगाव शहरात एका युवकाचा खून झाला होता। त्यावेळी तो युवक नग्न अवस्थेत होता। महिनाभरात घडलेल्या या दोन खुनांच्या घटनेनं शेवगाव हादरलंय। शनिवारी झालेला हा खून वादातून झाल्याचं सांगितलं जातंय। पोलिसांनी अगदी काही तासात 3 संशयितांना अटक केली आहे। परंतु या युवकाचा खून नेमका का झाला याचा उलगडा सुरू आहे। पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी उघड होत असल्याचं समोर आलंय। नेमकं काय आहे हे प्रकरण आणि मारलेला युवक कोण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। शेवगाव शहराच्या पूर्व भागात असणाऱ्या ढाकणे वस्तीजवळ सुळब्याचा ओढा आहे। याच ओढ्याजवळ शनिवारी दुपारी साधारण 3 वाजेच्या सुमारास काही तरुणांमध्ये हाणामारी सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली। आमच्या स्थानिक पत्रकाराच्या माहितीनुसार ही माहिती मिळाल्यानंतर शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका होमगार्डला तेथे पाठवले। तो होमगार्ड आल्याचे समजताच काही तरुण तेथून तत्काळ निघून गेले। काही जण पळून गेले। होमगार्डने घटनेचं गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली। त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले, परंतु घटनास्थळी गेल्यावर पोलिसांना धक्काच बसला। एक तरुण तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले। पोलिसांनी या तरुणाची पाहणी केल्यावर तो जागीच मृत झाल्याचे लक्षात आले। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ या तरुणाला सरकारी दवाखान्यात हलवले। डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यावर या युवकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले। डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव होऊन या युवकाचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला। शवविच्छेदनासाठी पोलिसांनी हा मृतदेह शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवला। आता हा खून झालेला तरुण कोण हा तपास सुरू आहे। प्राथमिक तपासात शेवगाव तालुक्यातील सालवडगाव येथील हा तरुण होता। गणेश दिनकर लांडे, वय 28 असे या मृत तरुणाचे नाव होते। पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत या खुनाचे धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न केला। उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, भगवान सानप, संतोष वाघ यांनी तत्काळ तपास सुरू केला। मृतदेहाच्या शेजारीच काही रक्ताने माखलेले दगड आढळून आले। गणेश लांडे याला अत्यंत क्रूर पद्धतीने संपवले होते। अगदी दगडाने ठेचून हा खून करण्यात आला होता। मृताच्या पायावर व डोक्यावर जखमा आढळून आल्या होत्या। डोक्यात दगड घालून अक्षरशः ठेचून खून करण्यात आला होता। हा घातपाताचा संशय होता। आता या खुनाच्या सर्व कारणांचा शोध सुरू झालाय। पोलिसांनी प्राथमिक तपासात 3 संशयितांना अटक केली आहे। मृताच्या मागे आई वडील व पत्नी आहे, त्यांच्याकडेही चौकशी केली जात आहे। महिनाभरात सलग 2 खून झाल्याने शेवगावात भीतीचे वातावरण पसरले आहे। दिवसा ढवळ्या व अगदी गर्दीच्या ठिकाणी खून होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। त्यापूर्वीही शेवगाव तालुक्यात पिण्या कापसे या गुंडावर जीवघेणा हल्ला झाला होता। पोलिसांनी त्या घटनेनंतर कायदा व सुव्यवस्थेबाबत चांगली कामगिरी केली होती, परंतु त्यानंतरही शेवगाव शांत झाले नाही। पुन्हा खुनाच्या घटनेमुळे शहर अशांत झाले। पोलिसांनी आता आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होत आहे। शिवाय पोलीस या घटनांवर ताबा मिळवण्यासाठी अपयशी ठरतायत का हा प्रश्नही पडू लागलाय। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला व शेवगाव पोलिसांबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।